अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यांच्या घरामध्ये सतत कटकट होतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर मोठ्या वादामध्ये होते, घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा आदर करत नाहीत, घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे। यावर एक प्रभावशाली उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल, घरातील दोष मुक्त होऊन मनाला शांती मिळेल, तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल, घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील। चला तर पाहूयात कोणता आहे तो प्रभावशाली उपाय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला हा उपाय सुरू करायला हरकत नाही। तर स्वामी भक्तांनो, सगळ्यात पहिले आपल्याला 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत, त्यानंतर एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक प्रतिमा किंवा मूर्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर एका शांत जागेत बसून दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या समोर ठेवायचा आहे आणि त्यांच्यासमोर 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे। आपल्या घरातील समस्यांसाठी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करायची आहे। शांतपणे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। जप करताना ग्लासामधील पाण्याकडे बघत राहायचं आहे, अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे। जप पूर्ण झाल्यावर ग्लासामधील पाण्यावर फुंकर मारायची आहे आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाकायची आहे। हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करायचे आहे। हे उपाय नियमितपणे आपण 21 दिवस करायचे आहे। हा उपाय केल्याने घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते। दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो, मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात, आर्थिक परिस्थिती सुधारते। दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात। दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते। दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात, नजरदोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते, आरोग्य सुधारते। दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते। दत्त महाराज आपल्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात आणि मनाला शांती मिळते, आनंद मिळतो। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। श्री स्वामी समर्थ।